विज्ञान 2च्या बोर्ड परीक्षेची तयारी सुरू आहे का? चला, आज आपण काही खास स्ट्रॅटेजीज पाहूया, जेणे अभ्यास अगदी सोपा आणि एकदम प्रभावी होईल. चला तर मग सुरुवातच एका जबरदस्त आकड्याने करूया. विचार करा, जर परीक्षेचा 80% पेपर कसा येणार आहे हे आधीच कळलं तर? आणि हो, हे अगदी शक्य आहे. कसं? तर बघा, जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या ना तर लक्षात येतं की 70 ते 80% प्रश्न हे एकतर रिपीट होतात किंवा त्याच कॉन्सेप्ट्सवर विचारले जातात. म्हणजे काय? तर स्मार्ट अभ्यास केला की चांगले गुण मिळणं अगदी पक्कं. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बघूया पहिला विभाग. यात आपण अशा काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत ज्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील, खास करून ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये. आता हा प्रश्न बघा, हा असा प्रश्न आहे जो थेट तुमच्या पाठांतरावर अवलंबून असतो. म्हणजे DNA आणि mRNA मधला संबंध, ही जी बेसिक कॉन्सेप्ट आहे ना, ती इथे तपासली जाते. आणि याचं बरोबर उत्तर आहे प्रतिलेखन, म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन. ही बायोलॉजीमधली एक अगदी पायाभूत संकल्पना आहे, त्यामुळं ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रकार बघूया, वेगळा शब्द ओळखा. इथे तुमची संकल्पना समजून घेऊन गोष्टींना वेगवेगळ्या गटात विभागण्याची, म्हणजे वर्गीकरण करण्याची क्षमता तपासली जाते. तर इथे बघा, वाळवणं, खारवणं आणि साखरेत भिजवणं या तिन्ही गोष्टी अन्न टिकवण्यासाठी वापरतात, बरोबर. पण शिजवणं, ती तर अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे शिजवणे हा शब्द इथे वेगळा ठरतो. हा छोटासा फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया, जो आहे मानवी प्रजनन प्रणालीवर आधारित. वृषणाचं कार्य काय आहे? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इथे एक गंमत आहे, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये खूप कॉमन गैरसमज होतो. अनेकांना काय वाटतं की इथे भ्रूण तयार होतो, पण नाही, ते चुकीचं आहे. याचं अचूक उत्तर आहे शुक्राणूंची निर्मिती करणं आणि दुसरं म्हणजे टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची निर्मिती करणं. चला, आता थोडं पुढे जाऊया. वैज्ञानिक कारणे द्या किंवा गिव्ह सायंटिफिक रिझन्स यांसारखे जे लॉजिकल प्रश्न असतात ना, त्यांची तयारी कशी करायची ते पाहूया. समजा प्रश्न आला की व्यायाम केल्यावर आपल्याला थकवा का जाणवतो, तर इथे आपल्याला थकवा येण्यामागची जी बायोलॉजिकल प्रोसेस आहे ती स्टेप बाय स्टेप सांगावी लागते. याचं उत्तर देताना ना सगळी प्रोसेस टप्प्याटप्प्याने मांडणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आपण खूप व्यायाम करतो तेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजन लागतो, पण तो कमी पडला की काय होतं, आपले स्नायू विनॉक्सी श्वसन सुरू करतात. त्यामुळे लॅक्टिक ॲसिड जमा होतं आणि ATP म्हणजे जी ऊर्जा असते तिचं उत्पादन एकदम कमी होतं. आणि याचाच परिणाम म्हणजे आपल्याला थकवा येतो, कधीकधी पेटकेही येतात. ओके, आता वळूया अशा प्रश्नांकडे जिथे आकृत्या किंवा डेटा दिलेला असतो. म्हणजे तुमची व्हिज्युअल माहिती समजून घेण्याची क्षमता कशी तपासली जाते ते बघूया. जसं की हा प्रश्न, झुरळाची आकृती दिली आहे आणि विचारले की ते कोणत्या संघात येतं. आता इथे फक्त झुरळं ओळखणं महत्त्वाचं नाहीये, तर त्याचं शास्त्रीय वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन हे सुद्धा लक्षात ठेवावं लागतं. तर याचं उत्तर आहे संधिपात संघ, म्हणजे आर्थ्रोपोडा. प्राणी वर्गीकरणामधला हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो लक्षात ठेवायलाच हवा. आता बघूया आणखी एक कॉमन प्रकारचा प्रश्न, तो म्हणजे तुलनात्मक प्रश्न. जसं की पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्यात फरक कसा कराल? इथे 2 गटांमधला फरक ओळखण्याची क्षमता तपासली जाते. आणि याचं उत्तर देण्यासाठी असा तक्ता बनवला तर उत्तम. इथे बघा किती स्पष्टपणे फरक दिसतायत. पक्षी हवेत उडण्यासाठी अनुकूलित असतात, तर सस्तन प्राणी बहुतेक जमिनीवर राहतात. पक्ष्यांना पिसांचं आवरण असतं, तर सस्तन प्राण्यांच्या अंगावर केस असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पक्षी अंडी घालतात, तर सस्तन प्राणी थेट पिल्लांना जन्म देतात. असं मुद्देसूद उत्तर लिहिलं की पूर्ण मार्क मिळतात. बरं, आता सगळ्यात शेवटी आपण वळूया त्या मोठ्या प्रश्नांकडे, जे 5 मार्कांसाठी येत आहेत. हे प्रश्न तुमचा अंतिम स्कोअर ठरवू शकतात. उदाहरणार्थ हा प्रश्न बघा, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक भूमिकेनुसार 2 कृती स्पष्ट करा. आता 5 मार्कांचा प्रश्न म्हटल्यावर अवघड वाटू शकतो, पण खरं सांगायचं तर हे सगळं उत्तराच्या रचनेवर अवलंबून आहे. अशा प्रश्नांमध्ये ना उत्तर जर तुम्ही असं टेबलमध्ये किंवा तक्त्याच्या स्वरूपात मांडलं तर पूर्ण गुण मिळण्याची शक्यता खूप वाढते. इथे बघा 5 वेगवेगळ्या भूमिका आहेत: प्रतिबंध, नियंत्रण, निर्मिती, जागरूकता आणि संवर्धन. प्रत्येक भूमिकेसाठी 2 कृती लिहायच्या आहेत, जसं की प्रतिबंधासाठी प्रदूषण रोखणं आणि जंगलतोड थांबवणं. अशी रचना पेपर तपासणाऱ्यासाठी पण खूप सोपी आणि प्रभावी ठरते. तर ह्या सगळ्याचा सारांश काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेच्या प्रत्येक भागासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. अगदी सोप्या जलद गुणांपासून ते मोठ्या सखोल उत्तरांपर्यंत
प्रत्येकासाठी एक प्लॅन हवा. आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं. तो म्हणजे फक्त उत्तरं माहीत असून चालत नाहीत, तर प्रश्नांची रचना कशी आहे ते समजून घेणंही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे.